SMSPL 250 संयम आणि विश्वासाचं निवासस्थान असं यांचं घोषवाक्य ही जी कंपनी आहे तिचं घोषवाक्य आहे संयम आणि विश्वासाचं निवासस्थान. त्या ठिकाणी आपण SMSPL 250 या कंपनीच्या माध्यमातून एकत्र जमलेलो आहोत आणि या कंपनीचे माननीय किरण बोधक सर या संस्थेचे फाउंडर मेंबर आहेत. ही संस्था 6 जानेवारी 2025ला मुंबई या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या संस्थेचे ओनर माननीय जितेंद्र सावळेराम तांबे सर आहेत आणि त्यांच्या टीममध्ये माननीय किरण बोधक सर आहेत, ते मुंबईहून या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासाठी. ते प्लॅन प्रेझेंटर आहेत, ते कंपनीचा प्लॅन आपल्याला सांगतात, प्लॅन प्रेझेंट करतात. ते बिझनेस प्रमोटर आहेत या कंपनीचे आणि डिसिजन मेकर पण आहेत. या कंपनीचे जे काही डिसिजन्स आहेत ना ते स्वतः घेतात आणि जे 3 ते 4 मेंबर आहेत त्यांच्यामध्ये ते सनदच्या बरोबर असतात. माननीय जितेंद्र तांबे सर आहेत, ते मुंबईचे, त्यांनी ही कंपनी सुरू केलेली आहे आणि अल्पावधीत त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे. नगरला ही पहिली सुरुवात आहे. आपण जे मेंबर आहोत ना ते प्रथम या स्कीममध्ये या कंपनीमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तर मी सर्वप्रथम सरांचं तर स्वागत करतोच मी, ते मुंबईहून आपल्यासाठी या ठिकाणी आलेले किरण बोधक सर. परंतु तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो की आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला आणि या छोट्याशा आपल्या घरगुती मीटिंगमध्ये आपला परिवारच आहे का त्या पारिवारिक मीटिंगमध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे देखील SMSPL 250 या कंपनीच्या द्वारे मी तुमचे मनापासून आभार. तर मी जास्त काय बोलणार नाही, मी फक्त इंट्रोडक्शन देतो. सर हे त्यांची स्वतःची अकॅडमी आहे. किरण सर हे कसारा इगतपुरी या ठिकाणी त्यांचं रेसिडेन्स आहे. त्यांचे ते धाकटे बंधू आहेत, ते किरण सर बोधक आहे, ते प्रवीण सर बोधक आहे. ते दोघंजण भाऊ या कंपनीसाठी दोघेही काम करतात. गेले 6 महिने झाले, 6 महिन्यापासून. आणि सांगायचं म्हणजे गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत किरण सरांनी, जितेंद्र तांबे सरांनी आणि त्यांची आणखी एक जोडीदार आहे दुसा सर, आनंद दुसा सर, त्या तिघांनी मिळून या कंपनीची 6 महिन्यात इतकी मोठी प्रगती केली ना ती आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. त्यांना उदंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा कंपनी चालू करण्याचा उद्देश म्हणजे जितेंद्र सावळाराम तांबे सर हे ओनर आहे या कंपनीचे. हे स्वतः आहे ना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत लायसन ऑफिसर म्हणून कार्यरत होते. ते स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत. परंतु त्यांनी VRS घेतला. VRS अशासाठी घेतला की ते स्वतः करोडपती, त्यांना काही करायची गरज नाही. तांबे सरांना या सगळ्या गोष्टी काय करायची गरज नाही, ते स्वतः करोडपती. त्यांच्या पूर्वजांनी पहिल्यापासून मुंबईत स्थायिक आहेत, त्यांच्या पूर्वजांनी त्यांचे व्यवसाय उद्योगधंदे करून इतकी प्रॉपर्टी जमा केलेली आहे ना, त्यांना आज तांबे सरांना आज काहीच करायची गरज नाही. परंतु आपण समाजाचे एक ऋणी लागतो, आपण समाजाचे ऋणी आहोत. आपले बंधूंना आर्थिक मदतीची गरज आहे या गोष्टीची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या सर्व्हिसची बरीच वर्ष भारतीय असताना त्यांनी VRS घेतला गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आणि या कामाला त्यांनी सुरुवात केली आणि गेल्या 6 महिन्यात त्यांना उदंड प्रतिसाद भेटला, चांगला प्रतिसाद भेटला आणि म्हणून त्यांना होप्स आले आणि अनेक चांगल्या स्कीमा त्यांनी राबवलेल्या आहेत. या गोष्टी किरण सर आपल्याला सांगतात. मी फक्त त्यांचे इंट्रोडक्शन देतो. आता मला एक प्रश्न पडला होता की मी या कंपनीत का जॉईन करू. मला स्वतःला पण काय करायचं नाही. तसं पाहिलं तर किरण सर माझे भाचे लागतात. माझ्या थोरल्या बहिणीची मुलगा आहे ते मुंबईला, माझे सख्खे भाचे आहेत
आणि त्यांनी मला सांगितलं की मामा तुम्ही यामध्ये जॉईन व्हा. मी म्हणलं मी नाही होणार याच्या जॉईन, कारण मी बऱ्याच स्कीमा केलेल्या आहेत आतापर्यंत, स्वदेशी सारख्या, इन्फ्लक्स सारख्या, जसं केरळ सारख्या, अशा मी खूप स्कीमा केलेल्या आहेत आणि मी त्यामध्ये सहभागी नाही होणार कारण माझं बॅड एक्सपिरियन्स आहे. पण मला किरण सर म्हटलं की मामा तुम्ही जॉईन व्हा. मी सांगतो म्हणून जॉईन व्हा, कारण ही स्कीम इतर स्कीम सारखी नाही. ही कंपनी इतर कंपनीच्या वेगळं हेतू उद्देश घेऊन उदयास आलेले. तो उद्देश हा की आपण समाजाचं कुणीतरी देणं लागतो. सर तांबे स्वतः त्यांचा उद्दिष्ट असं आहे की आपण समाजाचं देणं लागतो. आपण स्वतः आहोत, श्रीमंत आहोत, आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज नाही. समाजात आपले बंधू भगिनी असे आहेत की त्यांना पैशांची आर्थिक अडचण चलचल भासते त्यांना, आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला हे काम करायचं. हा सरांचा उद्देश मला आवडलेला आणि त्यांनी काही जणांना मदत देखील केलेली आहे. बऱ्याच जणांना त्यांनी मदत केली ती मी या ठिकाणी सांगत नाही, केलंच मला. तर त्यांचा हा उद्देश मला खूप आवडला आणि म्हणून मी सहभागी झालो. राहिला आर्थिक बाब तर ते दुय्यम महत्व आहे, परंतु आपण सर्वजण सोशल विचाराचे, समाजात आपण राहतो, समाजाचा आपलं ऋण आहे, आपण समाजाचे देणे करू लागतो आणि हा सर्वांचा विचार करून सरांनी हा उद्योग सुरू केलेला आहे. ते मला आवडलं म्हणून मी याच्यात सहभागी झालो. आणि तुमच्यापर्यंत मी का आलो, कारण त्याच्यामध्ये सोशलिझम आहे, सामाजिक भावना आहे आणि एक सामाजिक कामाची सर्वांना आवड आहे आणि आपल्या सर्वांना आवड आहे. म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो आणि तुम्हाला हा प्रोजेक्ट सांगण्यासाठी मी उत्सुक आहे. बऱ्याच जणांना मी सांगितलं, काही कारणामुळं ते आले नाही, त्याच्याशी मी नंतर संपर्क साधेल. परंतु जे तुम्ही आलेले त्या तुम्हाला सर्वांना यावेळी सर किरण ह्या प्रोजेक्टची अत्यंत ब्रीफली, अत्यंत सविस्तरपणे माहिती सांगते. तर इथून पुढचा वेळ मी सरांच्या हातात देतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी इथून पुढचं आमचं मार्गदर्शन करावं. एकदा जोरदार टाळ्या होता त्या मामाचं खूप सुंदर, खूप थोडेसे तेच उलगडून सांगतो थोडं वेळ सांग, थोडं नंतर बोलते, थोडं सांग. SMS थोडं इंट्रोडक्शन लिहूनच सगळं सांगणार आता. सगळ्यात प्रथम आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि एकदा जोरदार टाळ्या होता आपल्या. आपलं कंपनी व्यवस्थित होता आणि जे होतो ते एकदम सुरळीत चालतं आणि टाळ्या वाजवण्याचा एक अर्थ असा होतो की आपण आनंदित आहोत पण शुद्धीवरती आहोत. ज्या गोष्टीसाठी आपण इथे आलेलो आहोत ना, तर ती गोष्ट ऐकण्यासाठी आपण किती तत्पर आहोत हे याच्यावर सिद्ध होतं आणि स्वतःच्या फायद्यासाठी आपण टाळ्या वाजवतो. तर म्हणून तुम्हाला टाळ्या सावळाराम हे जे जितेंद्र तांबे सर आहे, त्या जितेंद्र तांबे सरांचे वडील आणि ते दिवंगत आहे. त्यांनी वडिलांच्या नावाने ही कंपनी सुरू केलेली आहे आणि मामाने सांगितल्याप्रमाणे सोशलिझम म्हणजे आपल्याला फक्त सेवा नव्हे समाजसेवा करायची आहे आणि समाजसेवेच्या उद्देशाने सावळाराम मार्केटिंग सोल्युशन उदयास आलेली आहे. म्हणून या कंपनीचं नाव SMSPL 250 दिलेलं आहे. 250चं विवरण आणि सविस्तर मार्गदर्शन मी देतोय. मामांनी सांगितलंय की ते समाजसेवा खूप मोठा उद्देश आहे तो आणि मामाचा समाजसेवा करणं त्यांच्याकडे दिलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्व आज त्यांच्या बरोबर आहे. पण आजपर्यंत मला सांगा, जो व्यक्ती समाजसेवा करतो तो व्यक्ती या पदावरती पोहोचलेला आहे का? पोहोचलेला आहे, सन्मानाने पोहोचलेला आहे. याने मुळेच नाही पोहोचलेला, कारण तो समाजसेवा करताना त्याचा खिसा नेहमी खालीच असतो, नेहमी खाली असतो. मग ती समाजसेवा काय उपयोगाची? काहीच उपयोगाची नाही. जर ज्या सेवेने तुम्ही घरातल्यांची सेवा करू शकत नाही, तर मग समाजाची सेवा करून तुम्हाला फायदा काय? पण आपल्या कंपनीने जी समाजसेवा जी आहे ना, ही अशा पद्धतीने इथून करून घेतलेली आहे की ज्या सेवेतून
तुमची सेवा जी केलेली आहे ना तिचा काहीतरी तुम्हाला फायदा झाला पाहिजे म्हणून त्याच्यातून 2 पैसे तुम्हाला कसे मिळणार हा एकमेव उद्देश इथं ठेवलेला आहे. आणि जे कोणी समाजसेवक आहे त्या समाजसेवकांना इथे एकत्रित आणण्याचा प्रयत्न आपल्या कंपनीने केलेला आहे की जो कुठलाही समाजसेवक आहे ना इथून पुढे तो निराधार राहणार नाही किंवा निःशुल्क राहणार नाही. त्यालाही प्रत्येक कार्याचं शुल्क इथं भेटलं जाणार आहे. म्हणून आपला जो कंपनीचा सगळ्यात मोठा उद्देश आहे तो म्हणजे सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करणं. सगळ्यात मेन उद्देश तो आर्थिकदृष्ट्या प्रबळ करणं. दुसरा उद्देश असा आहे की जी व्यक्ती माझ्या बरोबर आलेली आहे त्या व्यक्तीला त्याच्या कठीण काळामध्ये मग तो दुःखाचा काळ असो किंवा आनंदाचा काळ असो त्या प्रत्येक काळामध्ये मी सपोर्ट कसा करणार हा आपल्या कंपनीचा उद्देश आहे. फॉर एक्झाम्पल इथे एक कम्युनिटी आपण तयार करायला घेतलेली आहे. मला एवढं फक्त सांगा आपण कुणाचे ना कुणाचे नातेवाईक आहोत बरोबर. आपलं भोवती हे जे वर्तुळ आहे ना हे नात्यांचं वर्तुळ आहे. काका मामा आत्या मावशा सगळ्या तुम्ही कोणी इथे आहेत आणि इथे आपण आहोत. इथे आपण आहोत. आज जर आपल्याला काही बरं वाईट झालं तर हे एवढं जे वर्तुळ आपल्या अवतीभोवती साचलेलं आहे याच्यापैकी आपल्याला ह्याची मदत किती लोक करतात. कोणीच नाही. 0 हा पण सहानुभूती सगळे दाखवतात. नक्की ना याच्याशी सहमत आहात. मग एवढं जे वर्तुळ आपल्या अवतीभोवती आहे मग इथून जर आपल्याला ही मदत होत नाही आणि ही मदत आपल्या काही उपयोगाची आहे का. मुळीच नाहीये. कारण इथं आपण त्रासलेलो आहोत. मग हे सगळं त्रासलेलं व्यक्तिमत्व आपल्या SNSPL चे जे ओनर आहे जितेंद्र सावळराव तांबे यांनी अनुभवलं. यांनी बघितलं. त्यांना अनुभवायची गरज आहे कारण ते सर्व गुणसंपन्न पण म्हणता येईल त्यांना आणि गडगंज श्रीमंत पण आहे. गडगंज श्रीमंत आहे त्यामुळे त्यांना अनुभवायची गरज नाहीये. यांनी हे पण फार अनुभवलंय. मग यांनी असा विचार केला की आज ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीवरती कुठलीही वाईट वेळ आली या वाईट वेळेमध्ये त्यांचे हे जे नातेवाईक आहे हे इथं कामी पडत नाही इथेच कामी पडतायत. मग इथे कामी पडण्यासाठी मी हे का करू नये. SMSPL मी का करू नये कारण या SMSPL मधून ना या सरांनी आपल्याला हे देण्यात केलेलं आहे. आता हे कसं इथे तुम्हाला काय करायचं ते नंतर सांगतो. परंतु हे कसं की आज तुम्ही इथे आहात आणि हे जे वर्तुळ आहे ना हे सगळं SMSPL चं वर्तुळ आहे. म्हणजे SMSPL मध्ये जो व्यक्ती समाविष्ट झालेला आहे तो इथे आलेला आहे. आणि यांचा SMSPL चा एकच उद्देश असा आहे जर माझ्यावरती आज वाईट परिस्थिती आली मी जर आजारी असेल मला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं माझा ऍक्सिडेंट झाला असं मला दवाखान्यात ऍडमिट केलेलं माझा मुलगा आहे त्याला उच्च शिक्षणासाठी पैसा लागला असं माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे माझं घर साधं आहे मला ते बांधायचं आहे या माझ्या गरजा आहेत आणि ह्या गरजा जर मला पूर्ण करायचं असेल तर याला मला लागतो बरोबर. हा मला माझ्या नातेवाईकांकडून भेटत नाहीये. मग हा जो पैसा आहे हा पैसा माझ्या भोवती जे जमा झालेले SMSPL चं वर्तुळ आहे ना त्याच्याकडून मिळवून देणार आहे. हा एक उद्देश आहे. आपल्या भारताचा एक उद्देश असा आहे की जो पण सभासद माझ्याकडे येतो SMSPL मध्ये समाविष्ट होतो त्या सभासदाला जर आज कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर त्या अडचणीची पूर्तता पैशाच्या मार्फत आपण सगळ्यांची करणार आहोत आणि ही पूर्तता करण्यासाठी किमान 1 लाख लोकांची कम्युनिटी गरजेची आहे. किमान 1 लाख लोकांची कम्युनिटी गरजेची आहे. मग ह्या 1 लोकांचं काम काय आहे की आज जर मी आजारी झालो तर मी आहे SMSPL चा सदस्य माझ्या भोवती 1 लाख लोक आहेत. हे 1 लाख लोक पण इथे सदस्य आहे. मग कंपनीला जर मी असं सांगितलं की मी आजारी आहे मला उपचारासाठी लाखोची मदत आहे लाखो रुपयाची गरज पडते तर मला मदत करा. आज जर लाख रुपये मला घ्यायचे असेल उपचारासाठी
ग्रँट मला लगेच देणार नाही कारण सिबिल खराब आहे किंवा माझा व्यवसाय नाही आहे. पण हे लाख रुपये मला एकच व्यक्ती देईल तो म्हणजे सावकार, आणि ती पण देईल किती? आता मार्केटमध्ये हा रेशो 10% व्याजाने आपल्याला हे लाख रुपये भेटते. मग ह्या 10% व्याज जे आहे, लाख रुपयाचं 10,000 रुपये व्याज आपल्याला दर महिन्याला भरावं लागेल. माणूस व्याजाला व्याजाला झालेला आहे. पण 1 लाखाची जर गरज आहे तुमच्या आधारासाठी, मी जर सांगितलं SMS च्या कम्युनिटीला की माझ्यावरती अशी वेळ आलेली, मला डॉक्टरांनी एवढा खर्च सांगितलेला आहे, मग माझ्यावरती जी आलेली वेळ आहे, हा जो समूह आहे यातली जी मेन व्यक्ती लोक आहेत ते पहिले पडताळणी करतील माझी की खरंच या व्यक्तीवरती ही वेळ आलेली आहे का. मग ही जी वेळ आलेली आहे ही जर याची पडताळणी सत्यता असेल तर लगेच मग याचे जे मालक आहे किंवा फाउंडर मेंबरला जी लोक आहेत ते लोक एक मेसेज इकडे टाकतायत की आपल्या सर्व कुटुंबाचे जो सदस्य आहे त्याच्यावरती अशी वेळ आलेली, त्याला आर्थिक अडचण आलेली आहे, त्यांना गरज आहे. मग सगळ्यांनी सढळ हाताने मदत करा. सढळ हाताने मदत करा की ही तुमच्या सोयीनुसार मदत करा. 1 रुपयाने करा, 10 करा किंवा 1000 करा, 100 करा, 500 करा. आपण 1 रुपयाचीच मदत करूया. 1 लाख लोक आपल्या SMS पेअर मध्ये आहेत. 1 रुपयाची जरी मदत आली तरी 1 लाख रुपये इथे जमा होतात. बरोबर, 1 लाख रुपये जमा होतात आणि हे 1 लाख रुपये जेव्हा ज्या व्यक्तीला जातात ना तर ह्याच्यावरती कुठल्याच प्रकारचं व्याज नाहीये. परत हे 1 लाख रुपये तुम्हाला परतही द्यायचे नाहीये. का द्यायचे नाहीये? कारण ही जी व्यक्ती आहे ना ह्या व्यक्तीच्या कुटुंबातला एक सदस्य आहे, हेड ऑफ द फॅमिली आहे, आणि या कुटुंबाचा सदस्य असल्या कारणाने जर आपल्या परिवारामध्ये कोणी आजारी असेल, संकटामध्ये असेल तर आपण धावून जातोच ना त्यांच्यासाठी. मग कंपनीचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही मदत करा. मदत कोणाला करा? जो आपल्या SMS PL मध्ये सहभागी झालेला आहे त्याला मदत करा. हा मेन उद्देश आहे कंपनीचा. समजला? मेन उद्देश आपल्याला मदत करायची आहे. आलं लक्षात? पण ही मदत फक्त आणि फक्त आजारी पडलं तर तेव्हाच नाही, तुमच्या मुलीच्या लग्नासाठी होईल, मुलाच्या उच्च शिक्षणासाठी होईल, तुम्हाला घर बांधायचं असेल त्याच्यासाठी होईल. त्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाची मदत तुम्हाला तेव्हा होती जेव्हा तुम्ही जर बरं वाईट झालं तुमचं काही, तेव्हा सुद्धा ही मदत कंपनी तुम्हाला करते. फक्त आणि फक्त का की तुम्ही आमच्या SMS PL सभासद आहे. मग आता SMS PL सभासद होण्यासाठी काय करायचं? कुठल्याही संस्थेमध्ये जर आपल्याला नोंदणी करायची असेल तर त्या संस्थेची नोंदणी काय असते? हा त्यासाठी मदत काय स्वतः ज्या व्यक्तीला जर ती व्यक्ती हयात असेल तर त्या व्यक्तीला दिली जाणार त्यांच्या अकाउंटला, आणि हयात नसेल तर त्यांचे जे वारस आहे, सगळ्यात पुरुषाला वारस स्त्री पत्नीच असते, आणि जर पत्नीला नवरा नसेल म्हणजे एक्सपायर झालेला असेल तर मुलांना येतं किंवा मुलींना येतं. इथे जो व्यक्ती 250 रुपये आपण लिहिले होतो, बरोबर, 250 रुपये ही आपली नोंदणी फी आहे. नोंदणी आपल्या संस्थेमध्ये सहभागी होण्याची 250 रुपये आहे. जो 250 रुपये भरून आपली नोंदणी इथे कायम करतो त्याला ही मदत केली जाते, आणि त्याला ही मदत फक्त आणि फक्त तो जेव्हा अडचणीमध्ये असेल तेव्हाच करेल. ही मदत जोपर्यंत ते हयात आहेत ना तोपर्यंत दिली जाते 250 रुपये. आता ही मदत तुम्हाला कमीत कमी किती येत असेल म्हणजे मिळायला हवी 250 रुपयामध्ये? कमीत कमी जर एका संस्थेत किंवा एखाद्या बँकेमध्ये आपण 250 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावरती आपल्याला परतावा किती यायला हवा? फिक्स मध्ये जरी टाकले तरी 5,000 रुपये. म्हणजे तुमची जी प्रिन्सिपल आहे ती तुम्ही जमा केलेली 250 रुपये, आणि त्याच्यावरची 10% 15% व्याज असेल तेवढे द्यायला, बरोबर ना? पण इथे जर 250 तुम्ही भरले करतात 8 करोड. न बसण्यासारखी गोष्ट आहे, खरंच न बसण्यासारखी गोष्ट आहे. मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो, तुम्ही आता ज्या सिस्टीममध्ये आलेला आहात ना ते जगा वेगळं आहे. अगोदरच म्हटलं होतं आणि खरंच जगा वेगळं आहे. 250 रुपयामध्ये तुम्हाला 8 करोड भेटत असेल, मी तर 8 करोडच बोललेलं आहे. एवढे जर भेटत असतील नाही ना, ते कसं शक्य ते सांगतो.
एखाद्या माणसाने जर तुम्ही 250 दिवसाचा हाल झाले आणि उद्याच त्याला गरज पडली तर तुम्ही 8 करून द्या. मुळीच नाही. हा, नाव हात नाही. मुळीच नाही. हा. मुळीच नाही त्याला. हे कसे येतात ते तुम्हाला सांगतो. हा. कसे येतात पण जो इथे येतो ना, हे भरून येतो ना, तो या 8 करोडचा हक्कदार आहे. हा, आणि ते घेण्यासाठी कुठल्याही गोष्टी म्हणजे तुम्ही कुठला व्यवसाय करा किंवा तुम्ही सेवा करा, प्रत्येक गोष्टीला नियम आणि अटी असतात. तुम्हाला जर 250 ते 8 करोड द्यायचं तर इथे काहीतरी नियम अटी असणारच आहे. बरोबर? तेच तर. हा, मग त्या नियम आणि अटी काय आहेत त्या जाणून घ्या. तेव्हा ऍक्सिडेंट झालं ते. हा. 250 रुपये भरले ते. बरोबर. 2 दिवसांचं ऍक्सिडेंट. बरं. 8 दिवसांचं. हा. एक महिन्याने. बरोबर. त्यावेळेस तुम्ही काय करा? तुमचं फक्त इथे निवेदन जाहीर केली की नाही? तुमचं फक्त इथं निवेदन आलं पाहिजे की तुमचा ऍक्सिडेंट झालेला आहे. मग कंपनीचे जे फाउंडर मेंबर आहेत त्यापैकी एक जण तुमच्याकडे येणार, तुमची शहानिशा करणार नक्की हे झालेलं आहे का, नक्की झालेलं आहे का. मग खरंच झालेला असेल मग तो किती खर्च येईल त्याच्याशी घेणं देणं नाही. मग कंपनी काय करणार, जो कोणी कंपनी एक्झिक्युटिव्ह तुमच्याकडे येईल तो तुमचा अहवाल देईल की खरंच असं असं या व्यक्तीचं झालेलं आहे. मग कंपनीचे जे हेड ऑफ द पर्सन आहे ते लगेच ग्रुपवरती मेसेज टाकणार आहे की आपल्या परिवारातील हे जे सदस्य यांच्यावरती अशी वेळ आलेली, त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांना एवढ्या एवढ्या रुपयाची आवश्यकता आहे, तर तुम्ही सरळ हाताने मदत करा. किती करा हे सांगत नाही, किमान 1 रुपयापासून मदत करा. मग तुमच्याकडे कंपनीची प्रत्येक व्यक्तीला एवढी मदत असते सुरुवातीला. कंपनी प्रत्येक व्यक्तीला एवढी देतातच. इथे जेवढे लोक असतील ना, मला नाही वाटत कोणी 1 रुपयाने मदत करतील किंवा 10 रुपयाने मदत करतील. किमान 100 रुपयाने तर करतील. आणि हा अनुभव आहे, आज जिवंत उदाहरण आहे ते मी सांगतो. आपल्याकडे तो अनुभव आला होता तर 100 रुपयाने 1000 रुपयाने मदत केलेली आहे. 1000 रुपयाने त्या व्यक्तीला आपल्याच कंपनीच्या आहेत. कंपनी सुरू होऊन फक्त 1 महिना झाला हो. एकच महिना झाला कंपनी सुरू. 6 जानेवारीला इस्टॅब्लिश झाली आणि मार्केटमध्ये 26 जानेवारीला आले. 26 जानेवारीला आम्ही काम केलं. आमच्याच एरियामध्ये पदम सिंगजी म्हणून आहेत, मामासारखेच आहेत, ते आहेत. काम मस्त केलं, एकदम छान काम केलं आणि दुसऱ्या महिन्यात ते आजारी पडले. आमच्या कंपनीचं सेमिनार झालं, आजारी पडले, त्यांना ऍडमिट केलं. डॉक्टर पेशंट असल्या कारणाने त्यांना आतमध्ये घेतलं नाहीये. फक्त फोन केला त्यांनी, लगेच सरांनी मेसेज टाकला. त्याच क्षणी फक्त कंपनीमध्ये एवढी लोक होत्या, 172 लोक होते कंपनीमध्ये. 37,000ची गरज होती त्यांना. फक्त मेसेज टाकला, 1 तासामध्ये त्या व्यक्तीच्या अकाउंटवरती एवढे पैसे गेले. प्रत्येकाने 500, 1000, 500, 1000 रुपयाची मदत केली. का? कारण हा व्यक्ती जो होता ना, हा SMS पेअरचा सदस्य होता. हीच जर मदत आपल्या नातेवाईकांकडे मागितली असती, मिळाली असती, नसती मिळाली. पण ही मदत का भेटली? कारण तुम्ही आपल्या कुटुंबातले आहात, तुम्ही आपल्या आहात. आज तुमच्यावर जी वेळ लागली ती उद्या माझ्यावरती पण येणार आहे. आणि मी जर आज तुम्हाला मदत केली नाही तर मी उद्या मला मदत व्हावी ही अपेक्षा कशी काय करणार सिस्टीम करून? मुळीच करू शकत नाहीये. मग हे जिवंत उदाहरण आहे. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना ही मदत केली, त्यांच्या अकाउंटला मदत केली, अकाउंटला मदत केली. 3 महिने जे व्यक्ती राहिले पूर्णपणे 3 महिने हे सगळं झालं. आणि वाईट गोष्ट अशी आहे, दुःखाची गोष्ट अशी आहे की 3 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. 3 दिवसांपूर्वी निधन झालं.